पायरी इकडे. अजून ये असं. इथे बाकडा आहे, बाकड्यावर बस. इथे 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 बस. आता इकडेच बस, हालू नकोस. मी आलो चहा पिऊन. अरे मला बी आणखी चहा मूड द्या. पैसे दे. माझं नाव सांग. आलंच. पैसे द्यायचं नाव नाही, माझं नाव सांग म्हणती. तुम्ही काय त्या कंपाऊंडरची केस ऐकायला आलाय का? मी बी त्या कंपाऊंडरच्या विरोधात साक्ष द्यायला आले. पोलिसांच्या आधी मीच हुडकून काढलं. एक नंबरचा वांगाळ माणूस आहे. तोंडावर गोडन मनात फाड. आज बघा अशी साक्ष देते ना की त्याला जाग्यावर फाशी व्हायला पाहिजे. त्याचा मुर्दाच बसवते. आज त्या बिगार माझ्या मंजूला मुक्ती नाही मिळायची. किरडी ठासाळी त्याची दाखवून केल्यात मुडद्यानं. त्याच्या पालखीचा निघाला धूर त्याच्या लवकर. त्याला खातला घेऊन डाबऱ्यात. त्याला काय सांगताय? याने 4 खून केल्यात. काय? अरे तुझं मड बशिवलं तुझं. तुला घातला नेऊन डाबऱ्यात. तुला भरली लवकर रागात किती. नाम्या पण ह्याच्या बाजूला बसून गेलाय. मला कवाची मुडता. ह्या त्याच्या गुणामुळेच बायको पळून गेली. त्याची किरडी ढासाळली लवकर. त्याची लाकडे गेली मसनात. त्याला जाळला नेऊन नदीला. माझा दुसरा साक्षीदार संपत पवार यांना मी इथे बोलवण्याची विनंती करते. संपतराव पवार हाजीर हो. तुमचं नाव काय? संपत पवार. तुम्ही कुठे काम करता? सुरेश पाटलांच्या शेतात. किती वर्ष झाली काम करताय? 5-6 वर्ष झाली. यांना तुम्ही ओळखता? होय. त्यांना कोण नाही ओळखत. हे लई फेमस डॉक्टर आहेत. यांना आणि सुरेश पाटलांना तुम्ही बोलल्याचं कधी बघितलंय का? होय. मालकांची बॉडी गावली त्याच्या मधल्या काळात मी यांना पोल्ट्रीवर 2दा पाहिलं होतं. यांना आणि सुरेश पाटलांना बोलताना तुम्ही ऐकलं होतं का? नाही, फक्त बघितलं होतं. ते लांब उभं राहून बोलत होते. यांच्याशी बोलल्यानंतर सुरेश पाटलांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे होते? आधी तसं जमीन विकत घ्यायला जाणार म्हणून खुश होते. पण मग डॉक्टर येऊन भेटून गेल्यानंतर त्यांचा मूड तेवढा चांगला नव्हता. तुम्ही जाऊ शकता. जज साहेब, यांच्या बोलण्यावरून असं जाणवतंय की अजित कुमार देव उर्फ देवी सिंग यांच्यामध्ये आणि सुरेश पाटील यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं होतं. यांनीच जमिनीच्या व्यवहारातून त्यांचा खून केलाय. कारण सुरेश पाटील यांचा खून ज्या हत्याराने झाला त्याच्यावरचे ठसे आणि अजित कुमार देव यांचे ठसे मॅच झालेत, तसे रिपोर्ट्स आहेत. नाम्या, अरे नाम्या, कुठं खपलायस का काय? त्याचा मुडदा बसवला त्याचा. त्याची किरडी ढासाळली लवकर. कवाच्या कवा मला इथं बसवून गेलाय. नाम्या, आलो आलो. अगं
चहा लय पानसट होता म्हणून समोसा घेऊन आलोय. घे. घे घे घे. नाम्या तुला तर माझी काळजी बघ. आणि तुला माझ्या बायकोची काळजी. बघ आता मुडद्या तूच विषय काढला. मी काय बोलली का? अगं म्हातारे तू नको त्याच्याकडे लक्ष देऊ. चांगला आहे समोसा. खा खा. हा खा. अरे बजा तुझ्या देव माणसाला फाशीची शिक्षा होत असताना तुझा घास बरारा खाली उतारतोय. ए म्हातारे अरे जरा तरी वाईट चांगलं बोलत जा की. हा चांगलं नाही बोललीस तर काय आजारी पडणार आहेस तू. आणि म्हातारे माझ्या देव माणसाला काय बी होणार नाही ही मला चांगलं माहित आहे म्हणून खातोय मी समोसा. हा आणि पण बजा सगळे पुरावे डॉक्टरांच्या विरोधात आहे. पुरावा खरा असेल कशावरून? पुरावा खोटा असतील समजा. तुला सांगतो दिव्या मॅडमने केलंय हे सगळं. त्यांच्याबद्दल सोडू उभा ना मॅडमला म्हणून हे सगळं खोटं पुरावा उभं केलं. नाही मॅम तूच मला सांग तुला वाटतंय का तरी डॉक्टर असं काय करतील म्हणून? हा नाही 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 आपल्या देव माणसानं हे सगळं करणं शक्य नाही म्हणजे शक्यच नाही बघ. अरे तुझा मेंदू सडलाय त्यामुळे तुला काय दिसेना झालंय. ते पोलीस वकील सगळे येडी आहेत ना आणि तूच तेवढा शहाणा आहेस. अरे आता तरी डोळं उघड. त्या कंपाऊंडरच्या नादाला लागू नको नाही तर तेल पण जाईल आणि तूप पण जाईल. माझ्या मंजूला मारलंय त्यांनी. त्याचं वाटोळ होईल. त्याला किड पडतील. त्याच्या पालखीचा निघाला धूर. त्याला घातलं नेऊन डाबऱ्यात. त्याला उठला पिलीक लवकर. डिंपल अगं ही कोर्टात काय चाललंय? समजे डॉक्टरांच्या विरोधात बोलतात आणि असं जर चालत राहिलं तर? अगं मम्मी तू कशाला टेन्शन घेत्या? चांगल्या माणसांचं कधी चांगलं झालेलं कोणाला बघवतं का? मला तर वाटतं त्या दिव्या मॅडमनी त्या लोकांनी धमकवलं असणार आहे ना म्हणून ते डॉक्टरांच्या विरोधात बोललेत बघ. आपल्याला साक्ष द्यायला जेव्हा बोलवतील ना तेव्हा आपण डॉक्टरांच्या साईडनं बोलायचं. होय वय वय मी तर सरळ सांगणार आहे. आमचं डॉक्टर देव माणूस आहे. त्यांनी काय बी केलं नाही त्यांना सोडून द्या. त्यांना त्रास देऊ नका. अव तुम्ही बी तेच बोला आणि आता ग बसू नका. बर नाम्या आई कुठं आहे? हाय हाय समोसा खाते. एक्सक्यूज मी बाबू पाटील तुम्हीच ना? होय मीच. तुम्ही कोर्टात हजर राहा. पुढील साक्ष तुमचीच असणार आहे. येऊ लगेच. अहो मॅडम माझी काहीच तयारी नाही झाली हो. दुसरा कुणाचा तरी नंबर घेता का? नाही तर डिंपलला आधी बोलवा. ए बजा तुझा तू का आधी? भाई चालतंय की मॅडम मी देऊ का साक्ष? एक मिनिट. तुम्ही काही इथं क्रिकेटची मॅच खेळताय? तू आधी जा मी नंतर जातो. काय चाललंय हे? हा हे कोर्ट आहे. इथं सगळं कोर्टाच्या नियमानुसारच चालणार आणि पुढील साक्ष तुम्हालाच द्यावी लागणार आहे. मंगल आता काय करू? मी तर काय सांगू? मॅडमनीच सांगितलंय. पप्पा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त डॉक्टरांबद्दल चुकीचं काय बोलू नका. मी कशाला चुकीचं बोलतोय? खरं तेच सांगणार मी. झालं तर मग अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका. लोडच घेऊ नका. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. चला कोर्टाची कार्यवाही सुरू करा. जज साहेब मी बाबू पाटील यांना इथे बोलवण्याची विनंती करते. बाबू पाटील हाजीर हो. अहो जावा. बाबू सगळं खरं खरं सांग. जर का त्या कंपाऊंडरची बाजू घेतलीस ना तर तू आहे आणि मी आहे.
तुमचं नाव? बाबू. पूर्ण नाव सांगा. बाबूराव रंगराव पाटील. तुम्ही यांना कधीपासून ओळखता? ती गावात आल्यापासून. बर. जज साहेब, बाबू पाटील हे अजित कुमार देव यांचे सासरे होणार होते. बाबू पाटील यांच्या मुलीशी अजित कुमार देव यांचं लग्न होणार होतं. तुम्ही यांना ओळखता? डॉक्टरच्या रूपात देव माणूसच आलाय पाड्यात. कार्ड माझे पेशंट्स येते. ओळखत नाही, पण फोटो बघितला होता. कुठे? डॉक्टर वाड्यात आलं होतं, मग तेव्हा त्यांनी भाड्याचं पैसे दिलं होतं आणि त्या बंडलमधून हा फोटो पडला होता, तेव्हा बघितला होता मी. बर. जज साहेब, या व्यक्तीचा खून फक्त पैशांसाठी झालाय, कारण हे कार्ड अजित कुमार देव यांच्याकडे होतं, तेही पैशांच्या बंडलामध्ये. जज साहेब, यावरून हेच सिद्ध होते की यानेच ते पैसे लुटण्यासाठी आजोबांना विष देऊन मारलं. हाच तो राक्षस आहे ज्याने कुठलीही दयामया न दाखवता आजोबांचा खून केला. जज साहेब, मी पुढील साक्षीदार मंगल बाबूराव पाटील यांना इथे बोलवण्याची विनंती करते. मंगल बाबूराव पाटील हाजीर हो. तुमचं नाव? मंगल बाबूराव पाटील. तुम्ही या माणसाला कधीपासून ओळखता? डॉक्टर गावात आलं तेव्हापासून. साहेब, डॉक्टरांनी काय नाही केलं, लई भलं माणूस आहे, समद्यांच्या अडीअडचणीला धावून जातात, म्हणून तर आम्ही देव माणूस म्हणतो. पण त्या दिव्या मॅडमनी हे पहा, जेवढे प्रश्न विचारले जातील तेवढ्याचीच उत्तर द्या. तुम्ही यांना ओळखता? नाही. या आजोबांना कधी अजित कुमार देव यांना भेटायला आल्याचं पाहिलंय? नाही. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. पण मॅडम, खरंच डॉक्टरांनी काय नाही केलं? तुम्ही जाऊ शकता. जज साहेब, मी पुढील साक्ष देण्यासाठी डिंपल बाबूराव पाटील यांना बोलवण्याची विनंती करते. डिंपल बाबूराव पाटील हाजीर हो. तुमचं नाव? तसं मला सगळे डिंपल म्हणतात, पण माझं खरं नाव सागरिका बाबूराव पाटील आहे. तुम्ही यांना ओळखता? नाही, मी नाही ओळखत. हे आयडी तुमच्याकडे कसं आलं?
मला रस्त्यात सापडला होता. रस्त्यात सापडलं होतं? रस्त्यात नेमकं कुठे? एसटी स्टँडवर. नक्की आठवतंय ना? हो. कोणतं एसटी स्टँड? पुसेसवळे एसटी स्टँड. मग त्याच वेळी हे आयडी कार्ड तुम्ही बस डेपो मध्ये का नाही सबमिट केलं? मी करणारच होतो, पण नेमकी त्याच वेळी त्या एसटी डेपोमधून मला जिथे जायचं होतं ती एसटी बाहेर पडत होती आणि मला ती पकडणं जास्त गरजेचं होतं, कारण तिथून परत मला जिथे जायचं होतं तिथे एसटी जायला नव्हती. मग हे आयडी कार्ड या माणसाला परत करण्यासाठी तुम्ही काहीच का प्रयत्न केले नाहीत? मी खूप प्रयत्न केले, पण कामाच्या गडबडीत मी विसरून गेलो. साफ खोट आहे हे. तुम्ही त्या बाबांचा प्रवासात जीव घेतलात आणि त्यांची स्वकमाई, त्यांचे पैसे तुम्ही चोरलेत. नाही, मी असं काहीही केलेलं नाहीये. मुळात माझ्याकडे एवढे सारे पैसे असताना मी असं का करेन? आणि मॅडम, तुम्ही म्हणताय तसं जर का काही असतं तर ते आयडी कार्ड मी स्वतःजवळ का ठेवलं असतं? जज साहेब, मला एक सांगा, आजपर्यंत तुम्ही कुठल्या आरोपीला असं पाहिलंय का स्वतःच गुन्हा केला आणि स्वतःजवळच पुरावे ठेवलेत? जर का तुम्ही मॅडम म्हणताय तसं मी काही केलं असतं तर ते पुरावे मी नष्ट केले असते किंवा त्याची विल्हेवाट लावली असती. डॉक्टर बोलतात ते बरोबर आहे, ते कधीच खोटं बोलत नाही. वय की देव माणूस असं कधीच करणार नाही. ऑर्डर ऑर्डर, गोंधळ करू नका. कोर्टाची वेळ संपल्यामुळे पुढील कारवाई उद्या होईल. चला की लवकर. अगं आजी किती वेळ बसणार आहे? चल की आता. ए मी नाही कुठे येणार. त्या कंपाऊंडरला ना शिक्षा झाल्या बिगर मी इथनं हलणार नाही. आगाय कोर्ट सुरू होणार आहे उद्या. आता तू इथं थांबून काय करणार आहेस? मी सांगते त्या वकिलाला उद्याच्या उद्या ह्याला शिक्षा द्या फाशीची. ए म्हातारे, का ग डॉक्टरांच्या जीवावर उठलीस? हा, चांगलं बोलता येतं तर निदान गप बसावं माणसाने. गप गुमान गाडीत बस. सांगितलं ना येणार नाही म्हणून. मला साक्ष द्यायची. मी एवढं नटून आलेलं काय पाण्यात घालू? आत्या आता मोकळ्या कोर्टापुढे देता का साक्ष? चला गप घरी. अगं सरू आजे, कोर्ट बंद झालाच. हा, उद्या बोलवलंय त्यांनी. असं कसं बंद झालं? माझी साक्ष घेऊन बंद केलं असतं तर काय झालं असतं? तुम्हाला घेऊन चल त्या वकिलाकडे. मी सांगते बरोबर त्याला. एखाद्या केसचा निकाल लावायला वैच कोर्टानं टाइम वाढवला तर काय बिघडणार आहे वय? चल तू नाम्या. नाम्या काय चल, तूच जा. उगाच कोर्टाचा अपमान बिपमान झाला तर तुझ्या संग मला पण आतमध्ये टाकतील. म्हातारे, आधीच माझ्या डोक्याचा भोगा झालाय. तुला सांगतोय गप गुमान ऐक माझं, गाडीत बस. नाहीतर आहे का नाही, नाहीतर हे तर सोडून जाईल तुला. जा की बघ सोडून. मी काय म्हणलं वे मला घेऊन जा म्हणून? बजा भाऊजी. अरे मोडद्या सोड की मला. अरे सोड की माझ्या हाडे अरे तुझी किरणी ढात आली तुझी. तुझा मोडदा बसवला तुझा पालखीचा धूर निघा. तुला भरली लवकर रगत पिती. तुझी गिरी लाकडं मसनात गेला. तुला घेऊन जा या नदी. क्या बात आहे. किरणी उचलली तुझी किरणी ढासळली माझी. चालेल.
हा अजित कुमार असा का बघतोय? याच्या विरोधात मी एवढे पुरावे देऊन पण याच्या चेहऱ्यावर स्माईल?